आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडून पाकिस्तानच्या मदतीला भारताचा आक्षेप आहे। तर पाकिस्तानला देण्यात येत असलेला 1.3 अब्ज डॉलर्स मदतीवर भारताचा आक्षेप आहे। तर ढगेसर आपल्यासोबत ढगेसर एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय की सध्या आपण पाकिस्तानामध्ये जी अस्वस्थता पाहतोय, ज्या प्रकारच्या घडामोडी मागच्या 2 दिवसापासून घडतायत, अगदी नेतृत्वावर असला अविश्वास असेल, लष्करी अधिकाऱ्यांवरती होणारी कारवाई असेल, इम्रान खान समर्थक ज्या प्रकारे रस्त्यावरती उतरलेले आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरती या ठिकाणी पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे, याच्याने नेमके पाकिस्तानवरती काय परिणाम होतील का? नक्कीच होणार आहे। पण या केसमध्ये तर जे आहे IMF ने त्यांना जे पुढचं ट्रांश आहे, म्हणजे थोडक्यात जी रक्कम त्यांना द्यायची आहे ती या ठिकाणी अलाउ केलेली आहे। मुळात म्हणजे मुद्दा काय आहे की जर खरोखरच आंतरराष्ट्रीय जगतानं, मुख्यतः अमेरिकेसारखं राष्ट्र असतील, पाश्चिमात्य राष्ट्र असतील, त्यांनी याकडे सिरियसली पाहण्याची गरज आहे की खऱ्या अर्थानं पाकिस्तान जे एपिसेंटर ऑफ टेररिझम आहे, हा फक्त भारताशी संबंधित प्रश्न नाही आहे। 2001 मध्ये तुम्ही सुद्धा या इस्लामिक दहशतवादाचे चटके भोगलेले आहेत आणि जर तुम्ही हे असंच चालू ठेवलं तर हे पाकिस्तान जे राष्ट्र आहे, एक देश म्हणून, एक सरकार म्हणून पाकिस्तानचं लष्कर हे मुळात जे आहे दहशतवादाला खत पाणी घालतं। आणि जर तुम्ही अशा प्रकारे पाकिस्तान जे नेहमी आर्थिक खड्ड्यात ऑलरेडी त्या ठिकाणी जात आहे, राजकीय अस्थिरता आहे, बाकीचे सगळे प्रश्न आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही जर अशा प्रकारचा IMF बेलआउट देत असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्याला जे आहे या आर्थिक गर्तेतून बाहेर निघण्यासाठी मदत जर त्या ठिकाणी करत असेल, $7 बिलियन जे आहे त्याला आणखीन एकदा, म्हणजे जगामध्ये असं कुठलंच राष्ट्र नाही ज्याला आतापर्यंत 24 वेळा, आता हे 25वी वेळ असेल, 24 वेळा अशा प्रकारचं बेलआउट त्या ठिकाणी देण्यात आलं की बाबा अर्थव्यवस्था तुमची गर्तेत जाते म्हणून तुम्हाला मदत करण्यासाठी। एकदा नाही, दोनदा नाही, 24 वेळा। आणि 24 वेळा एवढी मदत करू नये, आज घडीला पाकिस्तान काय करतंय? प्रचंड प्रमाणामध्ये महागाई आहे, प्रचंड प्रमाणामध्ये तिथे दारिद्र्य आहे, आणि तिथे जे आहे कुठल्याही गोष्टीचं उत्पादन होत नाही, कुठल्याही गोष्टीचं एक्सपोर्ट होत नाही। एका गोष्टीचं मात्र एक्सपोर्ट जरूर पाकिस्तान करतो, टॉपला तो आहे, आणि तो म्हणजे टेररिझम, दहशतवाद। हे सगळं आंतरराष्ट्रीय जगतानं पाहण्याची गरज आहे। आणि हा दबाव जर पाकिस्तानवर त्या ठिकाणी आला तर नक्कीच माझ्या मते जे आहे पाकिस्तानला कोंडीत पकडून एक प्रकारे या दहशतवादाला जे आहे आपण चांगली चपराक बसू शकतो। पण कसं आहे की या आंतरराष्ट्रीय संस्थांवरती दबाव आणता येईल का? मुळात म्हणजे मला आठवतंय मागच्या आठवड्यात ट्रम्प यांनी UN ला जवळपास $18 बिलियन जी मदत अमेरिकेकडून येणं अपेक्षित होतं त्याला स्थगिती दिली होती। UN अक्षरशः त्याच्यामुळे गुडघ्यावरती यायची वेळ आलेली आहे, त्यांना आर्थिक मोठा चणचण पैशाची जाणवते। IMFच्या बाबतीमध्ये असं काही केलं जाऊ शकतं का की तुम्ही पाकिस्तानला मदत द्याल तर तुम्हाला हे फंडिंग होणार नाही, कारण फंडिंग IMFचं स्वतःचं नसणार आहे? नक्कीच, म्हणजे IMFची रचना आणि IMFचा हा फंडिंग पॅटर्न जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर नियमांच्या अनुसार जे आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिक्युटिव्ह बोर्डशी रिलेटेड जे आहेत गव्हर्नर असतात, भारताचे सुद्धा जे आहेत त्या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, नंबर 1। दुसरी गोष्ट, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हा कुठे त्याची भूमिका कुठे आहे की जे देश अशा प्रकारच्या फिनान्शियल क्रायसिसमध्ये आहेत, BOP क्रायसिस आपण ज्याला म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिसमध्ये आहेत, त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करणं। मग आता हे फंडिंग कोण देतं? फंडिंग जे आहेत ही जी मेंबर नेशन्स आहेत, जी सदस्य राष्ट्र जी आहेत ती त्या ठिकाणी देतात, आणि तुमच्या फंडिंगच्या आधारावर तुमचे वोटिंग राईट्स असतात। म्हणजेच एखादा निर्णय जर त्या ठिकाणी घ्यायचा असेल तर युजली तो कन्सेन्ससने घेतला जातो, पण जर एखादा वादाचा मुद्दा असेलच तर त्या ठिकाणी वोटिंग होते, आणि त्याच्या आधारावर तुमचे वोटिंग राईट्स हे तुमच्या फंडिंगच्या आधारावर त्या ठिकाणी डिसाइडेड असतात। आता तुम्ही जे सांगितलं की आपल्याला आवडो न आवडो, जगामध्ये जो आहे आज घडीचा मॉनिटर, अर्थव्यवस्थेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, मिलिटरीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं अमेरिका आहे, आणि त्या अमेरिकेचा आज घडीला बॉस जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प आहे। त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या या सगळ्या एक्सेंट्रिक नेचरला सगळं जग पाहतंय तरी सुद्धा शांत बसतंय, आणि या सगळ्या अनुषंगानं एक्झिक्युटिव्ह बोर्डचा मेंबर असल्यामुळे भारतानं सुद्धा या IMF मध्ये आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेली असणार। फक्त भारत म्हणूनच नाही, इथे येतो आंतरराष्ट्रीय जनमताचा प्रश्न, इथे येते आपली डिप्लोमसी, इथे येते की कशा प्रकारे डॉक्टर S जयशंकर, नरेंद्र मोदी, त्याचबरोबर आपली टीम ही मागच्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे जनमत आपल्या फेवरमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि माझ्या मते हे एफर्ट्स जर आपण सुरू ठेवले तर जी युनायटेड नेशन्सची रचना असेल किंवा IMFची असेल, वर्ल्ड बँकची असेल, त्या रचनेच्या माध्यमातून, त्या नियमांच्या माध्यमातून सुद्धा काही अंशी आपण जे आहे पाकिस्तानवर दबाव टाकू शकतो। हे जे आहे थेरॉटिकल आन्सर झालं। तुम्ही मला जर विचाराल तर आज घडीला युनायटेड नेशन्स सारखी, सॉरी टू यूज दिस वर्ड, इम्पॉर्टंट शंड ऑर्गनायझेशन कुठली नाही, आणि हे स्ट्रॉंग वर्ड मी याच्यासाठी वापरतोय कारण जग जे आहे रशिया युक्रेन युद्ध पाहतंय, जग जे आहे इस्रायल हमास संघर्ष पाहतोय, युनायटेड नेशन्सनी तिथे जे आहे काहीही करू शकला नाही, पण भारत पाकिस्तानला मात्र जो आहे, पाकिस्तानचं सोडून द्या, भारताला मात्र जे आहे सल्ल्यावर सल्ले देण्यामध्ये तो नेहमी पुढे असतो। अगदी अगदी, आणि हीच त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची नाराजी आणि तुम्ही वापरलेला शब्द मला वाटतं अगदीच ऍप्ट असावा।